आलेला आहो मुरली भाऊ राऊत यांच्या शेतामध्ये यांच्या 1.5 एकर शेतीचे पूर्ण जमीनदोस्त नुकसान झाले। अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे मुरली भाऊ राऊत यांचे नुकसान झालेले आहे। त्यामुळे आपण शेतकरी मुरली भाऊ राऊत यांच्याकडून जाणून घेऊया। माझं हे 1.5 एकर शेत सध्या आता केळीचं पेरलेलं आहे। त्यामुळे मला जवळपास मी व्याजांनी पैसे काढलेले या शेताला लावलेले, परंतु आज रोजी मला कटिंगला आलेला माल हा सध्या आता फक्त 1 महिन्यात निघायचा होता। हा माल पूर्ण जमीनदोस्त झालेला आहे। यामुळे मला आता शासनाने काही ना काहीतरी मदत करावी, एवढी तर पूर्ण होणार नाही पण काही ना काही मदत करावी अशी माझी कळकळून विनंती आहे। शासनाचे कोणतेही अधिकारी इथे येऊन गेले का? नाही, अजून आले नाही। त्यांना मी फोन वगैरे केलेला, तलाठ्यांना फोन लावलेला आहे, कृषी अधिकाऱ्याला पण फोन लावलेला, अजून कोणी आले नाही। सध्या येतो म्हणत फक्त हे तलाठी येतो म्हणत दुपारपर्यंत। मुरली भाऊ राऊत यांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे। जवळपास 4 लाख रुपयाचे यांचे नुकसान झालेले आहे। तरी शासनाने तात्काळ पंचनामा करून मुरली भाऊ राऊत यांना तात्काळ मदत देण्यात यावी। मी राजू घाटे, महाराष्ट्र दर्शन न्यूज संपादक, शेगाव, बुलढाणा। मुरली भाऊ राऊत, हे आपण जे तुमच्या शेताची पाहणी केली, तुमची केळीचं तर नुकसान झालं, पण हे तुमचं कांद्याचं पण नुकसान दिसून राहिलं। हा, किती कांदा अशी ना? 30 क्विंटल कांदा होता। 30 क्विंटल कांदा होता। हा पण ओला झाला पूर्ण। आणि आपलं आंब्याचं झाड बी पडलेलं आहे की कधी लावलेलं झाड होतं हे? 10 ते 12 वर्ष जवळपास झाड। 10 ते 12 वर्षाचं पहिलं झाड आहे ना? हे झाड पण तुटलेलं आहे। त्याच्यामुळे मुरली भाऊ राऊत यांचं खूप मोठं नुकसान झालं। 1.5 एकरातली केळी पूर्ण जमीनदोस्त झाली आणि कमीत कमी 25 ते 30 क्विंटल कांद्याचं पण यांचं नुकसान झालेलं आहे। खूप मोठं आणि गोड आंब्याचं झाड, 20 वर्ष जुनं झाड, हे पूर्ण जमीनदोस्त झालेलं आहे। त्यासाठी मला येणंच होतं।